पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। आतापर्यंत आम्हाला कोणी विचारलंच नाहीये की आमच्यामध्ये सुद्धा भरपूर कलागुण आहेत, पण या कलागुणांना खऱ्या अर्थानं आपल्याला एक मंच मिळावं, आम्हालाही कुणीतरी विचारावं याची तळमळ इथे होती आणि नेमकी तीच गरज ओळखून आज सन्माननीय पृथ्वीराज भैया माने यांच्या नेतृत्वाखाली पृथ्वीराज भैया माने युवा मंचच्या वतीनं आणि ग्रामपंचायत गुळवंचीच्या वतीनं या गुळवंचीचे सरपंच सन्माननीय सुनील बापू जाधव यांच्या मी मान्यवरांना विनंती करते आपण स्थानापन्न व्हावं, शाखेनं विनंती आपण स्थानापन्न व्हावं, यांच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि अगदी धमाल मस्ती असलेल्या आणि या कार्यक्रमाचा भरभरून आनंद घेणाऱ्या सगळ्याच आमच्या या गुळवंची भागातील वहिनींचं, काकूंचं आणि सगळ्याच आमच्या भगिनींचं आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करावी अशी आपल्याला विनंती करते। आज गुळवंची गावामध्ये पहिल्यांदाच या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, तेव्हा आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात इथे करत असताना या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश आणि मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करत या सोहळ्याची सुरुवात इथे होते। त्यामुळे मी विनंती करते आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक असलेले या गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय श्री सुनीलजी जाधव यांनी उपस्थित राहत या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या स्वागताने या ठिकाणी करावी। नमस्कार। आज आपण गुळवंची येथे मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ तसेच खेळ पैठणीचा या कार्यक्रमास आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी माने मालक यांच्या मार्गदर्शनानुसार वहिनी साहेब माननीय पृथ्वीराज भैया माने यांच्या मिसेस मयुराताई तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित महिलांना, खरं तर हा कार्यक्रम आपण 4 तारखेपूर्वी घेणार होतो, पण आपल्याला श्वेता मॅडम यांची डेट मिळत नव्हती, त्या कारणाने आजची डेट त्यांची मिळाली, त्यामुळे आपल्याला या कार्यक्रम करण्यास विलंब झाला। मी जास्त न बोलता पृथ्वीराज माने युवा मंचच्या माध्यमातून गेले 3 वर्षापासून आम्ही उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत आलेले आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आपण पृथ्वीराज भैया माने युवा मंच व ग्रामपंचायत गुळवंची यांच्या माध्यमातून सदरचा कार्यक्रम आयोजित केलेला असून या कार्यक्रमासाठी गेल्या 4-5 दिवसापासून ज्यांनी सहकार्य केले ते उमेदचे आमचे सहकारी असतील, शाळेतील शिक्षक स्टाफ असेल, अंगणवाडी सेविका असतील, त्या सर्वांच्या सहकार्याने ही जी गर्दी दिसते ती फक्त ते श्रेय त्यांचं असून येणाऱ्या काळामध्ये आपण अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम राबवण्याचा आपण प्रयत्न करूयात। तसेच गावाचा विकास करताना महिलांना आपण नक्कीच सोबत घेऊन यापुढे विकासास प्राधान्य देणार आहोत। धन्यवाद। आणि या निमित्तानं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम इथं आयोजित केले आणि आजच्या या सोहळ्याची सुरुवात या निमित्तानं उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय। आदरणीय आमच्या वहिनी साहेबांच्या शुभ हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करत आजच्या या सोहळ्याची सुरुवात इथं करत राहणार आहोत। या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होती। सन्माननीय आमच्या मयुरा वहिनी साहेबांचंही आगमन इथं झालंय। मी सन्माननीय आमच्या सरपंच साहेबांना सुद्धा विनंती करते कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपण सर्वांनी यावं। गुळवंची गावामध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या गावामध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित केलेला असताना अतिशय भरभरून प्रतिसाद गुळवंची गावातून या कार्यक्रमाला इथे मिळालेला आहे आणि अशा या कार्यक्रमाला आपला प्रतिसाद देणारे असंख्य आमच्या सगळ्याच लाडक्या भगिनी महाराष्ट्र राज्यभरातून गाजलाय अशा आमच्या सगळ्याच लाडक्या भगिनींचं मी इथं पुन्हा एकदा स्वागत करते आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात होती। या निमित्ताने मी उपस्थित असलेल्या माजी सरपंच आणि महिला आघाडीच्या नेत्या असलेल्या कविताताई गुडके पाटील यांना विनंती करते आपण पुढे येऊन प्रतिमा पूजन करावं। सन्माननीय आमच्या
कविताताई गोडके पाटील मॅडम यांचंही स्वागत आणि विनंती त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात इथं पूजनानं करावं। मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन, त्यांचा आशीर्वाद घेऊन माझे सर्व भगिनी आणि व्यासपीठावर राहत आम्हाला यायला उशीर झाला, त्याच्याबद्दल मी पहिल्यांदाच क्षमस्व दिलगिरी व्यक्त करते। मकर संक्रांती निमित्त जे आजी बुकूस घेतलेला आहे सुनील जाधवने, त्यांचं पण मी कौतुक करते की त्यांनी पहिल्यांदाच हे म्हणजे कार्यक्रम इथं घेतलेला आहे। त्यांनी सांगितलं की वैद्य साहेब मी पहिल्यांदा इथं म्हणजे हे कार्यक्रम घेते, पण तुमची इथं उपस्थिती संख्या बघून खरंच मला खूप आनंद वाटते। इथं तुम्ही सगळेजण जमलात आपलं वेळात वेळ काढून, नाहीतर आपलं नवरा लेकरं बाळ एवढंच आपलं जग असतंय, पण तुम्ही तुमच्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी इथं जागवण्यासाठी आलेले आहात। आणि त्याप्रमाणे इथं जर का तुम्ही जमलात तर बचत गटातर्फे जे काही उद्योग चालू आहे ते तुम्हाला समजतील, विचाराची देवाणघेवाण होईल, ओळखी वाढतील, याच्यासाठी तुम्ही जमायचं आहे। पैठणीचा खेळच म्हणून नाही, पण तुम्ही सर्व महिलांनी आता अधूनमधून जमून आपले सर्व विचार एकमेकांना व्यक्त करायचे आहेत। बस मला इथं बोलवल्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानते। थँक्यू। सन्माननीय आमच्या वहिनी साहेबांनी इथं उपस्थित राहत आपल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमाचं कौतुक केलं आणि हा कार्यक्रम जिंकण्यासाठीची प्रेरणा सुद्धा आपल्या मनोगतातून त्यांनी या ठिकाणी दिली, यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि यानंतर आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतोय, पण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ही सुरुवात करत असताना एक अनोख्या अशा पद्धतीनं या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एक नृत्याविष्कार इथं सादर करणार आहे आणि या नृत्याविष्काराचा आपण आनंद घेऊयात। यानंतर होम मिनिस्टर या कार्यक्रमाला सुरुवात करणार। शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम सासों की सरगम गाए सुस्वागतम।
बाकी एवढा आधीपासून पडलं असतं तर एवढं वलन वाढलं नसतं. चला पुढच्या दोघी जणी पटकन या. पटकन या. अरे उठा ना. मी इकडे परत येणार नाही या विचारायला, परत तिकडे जाणार नाही, इकडे विचारायला येणार नाही. चला पटकन. रेडी, म्युझिक स्टार्ट. चला घरी पळून प्रॅक्टिस करू आला. वा वा, क्या बात आहे. थांबा. हा काय केलं तुम्ही आता? हा काय केलं काय? हा घ्या पटकन. हा नाही मावशी या आहे की या तर मी हाय. मी ढकल आपलं पळत या. चला बाकीच्या या मुलाला डान्स करायचा असेल तर पटकन या. ज्यांचा परफॉर्मन्स आहे त्याच्या सगळ्यांना डान्स आणि बक्षीस. ओके रेडी. चला रेडी, सुरुवात करायची का? जरा बघा मला सांगा कोण आउट झाले. माझं लक्ष नसतं. मॅडम कुठे गेल्या? मॅडम कुठे गेल्या स्कूलच्या? हा राऊंड करा, सर्कल म्हणजे गोल करा. ओके आता काय करायचंय? आपल्या एका हातामध्ये असा वर फुगा धरा, कुठल्या हाताने पण धरा, देवे सांगणार. आता करायचं काय बघा, आपला फुगा फुटू द्यायचा नाही, पण आपल्याला दुसऱ्याचा फुगा फोडायचा. शेवटपर्यंत 5 फुगे ज्यांचे असतील 5 जण पुढच्या राऊंड मध्ये जाणार. ओके कळलं का खेळ? आपला फुगा फुटला नाही पाहिजे, दुसऱ्यांचा फोडायचा, पण आपलं शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. 5 जणांच्या ज्यांच्या शेवटी फुगे राहतील ना ते जिंकले. चला परत आणि असंच करायचं नाही उगा तोंड बघत. रेडी, म्युझिक स्टार्ट. 5 जणांचे फुगे राहिले पाहिजे. 5 जणांचे राहिले पाहिजे.
हा, इथं असलेल्यांनाच पैठणी आणि ते पण गुळवंशीचे असलेल्यांनाच पैठणी. जोरदार टाळ्या. चला काढा बक्षीस. आणि नाव आहे पैठणीसाठी भाग्यवान विजेते. आणि नाव आहे भाग्यवान विजेत्यांचं